भाजीला काय बनवायचं हा प्रश्न रोजच पडतो ना. तर आज आपण बनवूया झटपट आणि चविष्ट अशी कढई पनीरची रेसिपी. अगदी घरच्या मसाल्यापासून तयार होणारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी पॅनमध्ये धने, बडीशेप आणि जिरीला चांगलं भाजून घेऊया. दोन मिनिटं भाजल्याच्या नंतर ह्याची चांगली अशी पावडर करून घेणार आहोत. पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा असा गोल्डन ब्राऊन होऊस्तर भाजून घ्या. ह्यामध्ये आपण आता चिरलेली मिरची, काजू, टमॅटो, अद्रक, लसूण हे सगळं चांगलं असं भाजून घेऊन त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरं, कढीपत्ता आणि हे सगळं वाटण केलेलं घालून त्याला चांगलं परतून झाल्यावर सुके मसाले हे ॲड करायचे आहेत. इथे बघा मी पनीर मसाला, लाल मसाला, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. धनिया पावडर जी आपण भाजून घेतलेली आहे ती पण आपण 1 चमचा ॲड करून मिक्स करून घेऊया. हा मसाला आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आहे. हे पहा मसाल्याने कसं तेल सोडलेलं आहे. एक पॅकेट पनीरला कट करून त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीसाठी आपल्याला पनीर सॉफ्ट पाहिजे आहे म्हणून आपण पनीर वाफेवरच शिजवून घेणार आहे. भाजी वाफळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बघा थोडंसं पाणी ॲड करून घेऊया. बघू शकताय भाजीला चांगली उकळी आलेली आहे. बघा ही आता आपली कढई पनीरची भाजी तयार झालेली आहे. अशा सोप्या रेसिपीसाठी साध्या आणि सिंपल आणि त्याच रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.